किरण मस्कर सिरम बस्कर मॅन फ्रॉम नागेची काय बोल लागला तर श्रावण मला डायरेक्ट वेश मात्र उचाल दिया है हवाई फायर मेचिलिया 6 धावा षटकार ये ना यावेळेस मात्र काय फलंदाजी करतोय पूर्णपणे एका बाजूला ही मॅच झुकली या 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात 13 ऑन बोर्ड पहिले षटक यावेळेस आपण पाहतो प्रगती पदावरती या बोल आहे ना आधी हो यावेळेस यू मिस आय डेफिनेटली डंटी गुल 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 फलंदाजाला परतावं लागेल किरण बॅक टू डक आउट शेवटचा बॉल आहे 5 बॉलचा खेळ झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय आशीर्वाद आलाय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय संदीप आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक यावेळेस घेऊन आलाय 14 धावा लॉस ऑफ 1 विकेट ये नंतर हो यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल इथे मात्र डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय आशीर्वाद धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 16 ऑन बोर्ड 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते गोशांगी क्षेत्रामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळते 17 धावा 17 ऑन बोर्ड फुलचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो आणि अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 ऑन बोर्ड पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे यावेळेस आगळी वेगळी अशी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची यावेळेस आपण पाहतोय पंच वाईट +1 टोटल 2 धावा इथे मात्र ॲड होतील अर्थाने कौतुक करावं तितकं कमी या पंचांचं उदाहरणार्थ साहिल मामुणकर असेल तदनंतर मोहन पाटील असेल तर विशाल गवळी असतील
चला पंच, तुमचा निर्णय अंतिम आहे. मॅटर झाला बाकीचे कोणी काय बोलू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. white+1 पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला ऑन फील्ड जावा. आंब्या झाला पप्पे पिकतो पिकतो. बघा बाकीचे कोणी बोलू नका, पंच डिसिजन देतील, पंच डिसिजन देतील, बाकी कोणी जाऊ नका. इस वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. हो यावेळी स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. 20 धावा फलकावरती आहे. 20 ऑन बोर्ड. ऑन साईडला पूल केला. इथे मात्र आपण पाहतोय No+1 टोटल 2 धावे ऍड होतील. 2 धाव्याची मदतीने धाव फलक जो पोहोचेल तब्बल 22. 22 ऑन बोर्ड ऍड केलंय सर. नक्कीच इथे आम्ही स्कोरर अचूक करतायत काम सगळे. आमची टेक्निकल टीम एक चांगली अपडेटर आपल्याला पाहायला मिळते. उमसाई MTC यांच्या मार्फत लाईव्ह आणि त्याचप्रमाणे करताना अपडेटर चांगले आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियल स्कोरर देखील आमच्या समय जॉईन आहेत. थर्ड बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. दाफल तो पोहोचले 22-22 ऑन बोर्ड. 22 धावा फलकावरती. शेवटचा बॉल आहे बट गो. हो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका सजवलाय. थोडंसं फंबल तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय करताना पंच किती धावा आत्ताच्या 2 धावा. यस थँक्यू. 2 धावेच्या मदतीने दाफलदम पोहोचेल तब्बल 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण प्रेक्षक देखील पाहू शकतात या स्पर्धेची खऱ्या अर्थानं लूट घेत असताना. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय शैलेश यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक पहिलं षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक देखील आपण पाहू शकतात. ऑन स्क्रीन टीम प्लॅनिंग थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीनवरती. कॅमेरामॅन आमचे वरेश्वर मात्र तिथे मात्र उपस्थित आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. यस वळूया परत एकदा खेळपट्टीवरती आहे. हो यावेळेस मात्र खोलवे टप्पाचा बॉल. डॉट बॉलची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. येस डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक डिक्लेअर झोन मध्ये 1 धावा. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 25. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो यावेळेस हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र पाहावं लागेल किती धावा एक पडण्याचा प्रयत्न असेल. 1च धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने दाफलदम पोहोचलाय. 26 ऑन बोर्ड. शांतता संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र चालू आहे. 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. हो यावेळेस मात्र अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला होता. थोडंसं फंबल झाले सँडी आणि आता मात्र 27 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने ही मॅच मात्र वळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ओव्हर द कव्हर फटका सजवायचा होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावांचा जो विचार केला तर दाफल जाऊन सरसावलाय. तब्बल 28 या आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड. हो खोलवा टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढला. डायरेक्ट हिट केली आहे. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना 1 विकेट डाऊन. फलंदाज इथे मात्र बॅक टू डक आउट. फलंदाज पाहत तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्टॅनफोर्ड पनवेलकर आणि त्यासमोर फाईट करत असताना मराठा लायन ए या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. स्टॅनफोर्ड पनवेलकर आणि मराठा लायन्स ए दोन्ही टीम्स आपण तयार राहा. यानंतर आपली मॅच आहे.
ओहो, यावेळी शॉकलेनचा बॉल पाहायला मिळतो पूर्णपणे बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क इथे होत नाही या मराठा लायन ए ची सुरुवात एकदम अचूक होती, परंतु आता मात्र थोडंसं त्या स्कोअरवरती ब्रेक लावण्याचं काम मात्र आता केलं आहे. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 28 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस आपण पाहतोय. चला स्पीडअप करा स्टँडफोर्ड टीम, वेळ घेऊ नका. बघा बराच वेळ देखील झाला स्पर्धेसाठी, बराच मॅच अजून आपल्याला कव्हर करायचे. यावेळेस योगेश बॉलिंग ट्रॅकवरती आला. योगेश पंडित साहेब आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. स्टँडफोर्ड पनवेलकरचे अध्यक्ष देखील आहेत आणि टीमचे देखील कॅप्टन आहेत. तर आता मात्र उपस्थित आहेत. शेवटचा आपण पाहतोय षटक घेऊन आलात आणि वैयक्तिक पहिलं षटक यावेळेस आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल यावेळेस फुलटॉस बॉल, यावेळेस संधी आहे आणि यावेळेस सेकंड अटेम्प्ट लाईट मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज इथे मात्र OUT आउट बाद. ओहोय, यावेळेस मात्र चुकीची कामगिरी. ॲज इट इज वाईट बॉल सांगत असताना यावेळेस आम्हाला पंच आम्हाला सांगतात अतिरिक्त धावाने यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस प्रतीकदा. ओहो, यावेळी सीट फोटा जसा तसं उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलं आहे. दंडी गुल केली आहे. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आल्या पावली फलंदाज माघारी परताना फलंदाज बाद. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय, आमचे मित्र आपण पाहतोय. लकी यावेळेस त्यांचं आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने अंडरमधील पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. लकी आपण या. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर लक्कीचं तर ज्यांनी खऱ्या अर्थानं लॅबोसारख्या खेळाडूला प्रथमतः बदलापूरमध्ये ज्यांनी आणलं तोच यावेळेस आपण पाहतोय लकी. त्याचे लाडके मित्र आहेत. चिंतामणी 11 असेल, जॉर्ज 11 असेल, मात्र त्याच्या नावावर बदलापूरमध्ये सातत्याने खेळत असते आणि तोच लक्की यावेळेस इथे मात्र आला. लक्की आपलं स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओहो, यावेळेस मात्र मैदानामध्ये घडले काय, पूर्णपणे मिळतील या 6 धावा आणि षटकाराने मात्र धावफलक पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 36 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे 1 to go. परत एकदा प्रहार केलाय. नो मास स्टँडिंगला चेंडू अदळलाय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपण पाहतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 धावेची मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 38 आणि 39 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. 39 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. एक चांगली मॅच नक्कीच भेटेल आपल्याला पाहायला. 39 धाव्यांची आवश्यकता आहे 24 बॉल मध्ये. साई चायनीज कॉर्नर असेल, चांगल्या चायनीज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तदनंतर मॅजिक केक्स असेल, तदनंतर DG स्पोर्ट्स फेस्टिवल टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं प्रिंटिंग, चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते देखील ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. तदनंतर आपण पाहतोय की अर्थानं आयोजक हे मुख्य स्पर्धेचे गणेशजी चौधरी साहेब असतील. फ्रेंच चषक 2024 भोसलेनगर शिरगाव आपण पाहतो. ही स्पर्धा आपल्या समोर आहे. तदनंतर SR एंटरप्राइजेस सोल्युशन ऑफ नेटवर्किंग या अर्थाने CCTV इन्स्टॉलेशन असेल, केबलिंग असेल, चांगलं क्वालिटी त्यांच्या देखील आपल्याला माध्यमातून कमी दरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समीर आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला अनुज आणि एका बाजूला कॉमेंट्रीसाठी अनुज.
ओहो यावेळीच मात्र इथं मात्र टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलंय. ज्या प्रकारे सुरुवात केली होती मराठा लायन्स बी या संघाने त्याच प्रकारे इथे मात्र सुरुवात केली या टीमने. सलग दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र प्रहार करायचा होता. जेल टिपला गेलाय. इथे मात्र बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु इथे मात्र पलटवार केला या गोलंदाजाने आणि विकेटचं पतन पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. के या नावाने मात्र प्रसिद्ध आहे तोच किशोर यावेळेस फलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. एकदा होते मात्र एकवडण्यात आली. 3 बॉल आणि 7 धावा फलकावरती 7 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस मात्र हवेमध्ये प्रहार केले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. साईडच्या झालेला लागून बॉल कॅच घेतला आउट नाही वरच्या झालेला लागून ओह यावेळेस मात्र आपण पाहतोय खोलवडपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. धावांचा जर विचार केला तर धावफल जाऊन पोहोचला तब्बल 9 या धावसंख्येवरती 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दुहेरी अंकामध्ये धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल यावेळी चुकी करत असताना अनुजला आपण पाहतोय. यावेळेस नावाप्रमाणे चुकी करतात की काय. 12 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस मात्र कमबॅक केलाय. का अनुज नावाने मात्र बोललं जातं त्याचं मात्र ज्वलंत उदाहरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलकातून पोहोचलोय 12. आता मात्र येणारे 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 27 रन शोविन फ्रॉम 18 बॉल्स. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यावेळेस किरणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र कमबॅक केलाय. या मॅच मध्ये पलटवार होईल का पाहावं लागेल. थोडीशी लो स्कोरिंग मॅच जरूर आहे परंतु ते डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी क्षेत्ररक्षक तयार आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचं मानस आहे परंतु धाडस नव्हतं. 13 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ झालाय. येणारे 16 बॉल आणि 26 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुल अँड सक्सेसफुल. मिळतील 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती. 90 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 15 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतो परत एकदा बॅकफुट लंपच केला. इथे मात्र संधी होती. चुकी करत असताना मैदानामध्ये मिळतील पूर्णपणे या 6 धावा आणि आता मात्र मॅच पूर्णपणे बदलली आहे. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. येणारे 14 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. हो यावेळेस पूर्णपणे एका बाजूला ही मॅच फिनिश करताना एका बाजूला तलवार लढवत असताना यावेळेस आपण पाहतोय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावफलकातून पोहोचलाय तब्बल 31 या आकड्यावरती. यावेळेस देखील काय फटकेबाजी चालू आहे. जणू काही हायलाइट चालू आहे की काय मॅचची ते मात्र इथे स्पष्ट करत असताना आता मात्र फक्त आणि फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता आहे. वेळेस एका बाजूचा विचार केला कुठे होती मॅच. ज्यावेळेस मात्र आता गरज असेल फक्त आणि फक्त 2 धाव्यांची. कारण रणरेचा जो विचार केला एक धाव्यांची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय 9चा बॉल आहे आणि आता मात्र फक्त 1 धाव्याची गरज. आणि सामना जिंकला स्टॅनफोर्ड पनवेलकर या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला परंतु चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
आणि येस चला टॉससाठी आपण त्वरित उपस्थित व्हा तिथे विनंती असेल स्टँडफोर्ड